एमपीएससीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार. पूरस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याची कोणतीही चिन्ह नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर. कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात. दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध. याबाबत येत्या 30 सप्टेंबरला मंत्रालयात होणार पुनर्विचार आढावा बैठक. मुंबईमध्ये बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा. गेल्या काही दिवसांमध्ये 263 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून 3,88,000च्या दंडाची वसुली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू असलेल्या एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील कट ऑफमध्ये किरकोळ घट. दुसऱ्या फेरीमध्ये सरकारी कॉलेजमध्ये खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ 509 गुणांवरून 506 गुणांपर्यंत खाली. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण. शालेय शिक्षण विभागानं राबवलेल्या प्रवेशाचा अखेरचा अंतिम विशेष फेरीमध्ये 9,552 विद्यार्थ्यांचा प्रवेश. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल. नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये डान्स. उपजिल्हाधिकारी शोभा जाधवांचंही कार्यक्रमामध्ये नृत्य. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे टीका. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसल्यास कारवाई करणार. धाराशिवच्या जिल्हाधिकारी किरण पुजार यांच्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण. जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नाचगाणं करणं चुकीचं. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्रोत्सवातल्या नाचगाण्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार असताना प्रशासकीय प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये डान्स करणं योग्य नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करून ती मदत पूरग्रस्तांना देता आली असती, अशी ही प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी अडवला उदय सामंतांचा रस्ता. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचं कारण समोर. महिनाभरापूर्वी मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून हत्या. या प्रकरणी एकाला अटक, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणखी कोणाचा सहभाग होता का याचा शोध सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटनं मारहाण केल्याचं प्रकरण. सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडून 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर. छत्रपती संभाजीनगर शहरातही आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकले. यूपीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या 25 तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. त्याच्याच निषेधार्थ झळकले बॅनर. ठाण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित. बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार. मुंबईत आय लव्ह मोहम्मद लिहिलेल्या बॅनरला मंत्री नितेश राणेंचं आय लव्ह महादेव असे पोस्ट करत प्रत्युत्तर. राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. प्रदीप शर्मांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शर्मांच्या जीवनावर आधारित चित्रपट अब तक 112च्या निमित्तानं मनसे नेते अभिजित पानसे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसह झाली भेट.